शासन आपल्या दारी कार्यक्रमावरती होणाऱ्या कोट्यावधी रुपयांचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। या कार्यक्रमांवरती कोट्यावधी रुपयांची उधळण होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तरी पोटदुखी असून निवडणुकांमध्ये विरोधकांचं ऑडिट जनता करेल असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। शिंदे सरकार आल्यापासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यात शासन आपल्या दारीचे भव्य दिव्य कार्यक्रम पाहायला मिळतात। राज्यातील जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी, योग्य लाभ घेण्यात यावा यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला नागरिकांसाठी 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले। गेल्या वर्षी जून मध्ये साताऱ्यातून शासन आपल्या दारी या कार्यक्रमांना सुरुवात झाली। आतापर्यंत सुमारे 20 ठिकाणी हे कार्यक्रम पार पडले। सातारा, बुलढाणा, परभणी, शिर्डी, नांदेड, जेजुरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, भंडारा आणि यवतमाळ या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असल्याची टीका देखील करण्यात येते। शासन आपल्या दारीचे राज्यात सुमारे 20 कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमावर सुमारे 2 कोटींचा खर्च, काही जिल्ह्यात कार्यक्रमांवरील खर्च 3 ते 4 कोटी, आतापर्यंत कार्यक्रमांवर 50 कोटींपेक्षा जास्त खर्च। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यानं सरकारच्या पैशांतून प्रचाराच्या सभा घेण्यात येत असल्याचा आक्षेपही घेण्यात येतोय। नुकत्याच रायगडमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सुमारे 4 ते 5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आलाय। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं ऑडिट करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। या कार्यक्रमांवर होणारा खर्च हा सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे, त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला, त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैसे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते, आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते, ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता। मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा। तर हा कार्यक्रम राजकीय स्वरूपाचा नसल्याचं सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। सामान्य जनतेपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मोठ्या संख्येनं या कार्यक्रमांना प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे। जनता निवडणुकीत विरोधकांचं ऑडिट करून त्यांना पराभूत करेल असं प्रत्युत्तर देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय। येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल, त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल। स्वतः पूर्वी काही केलं नाही, पण आमचं सरकार शासन आपल्या दारी हे लोकाभिमुख जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होत चालला आहे। हजारो लोक येत आहेत, मंडपामध्ये बसत आहेत, त्यांचा लाभ घेत आहेत, योजना मिळत आहेत त्यांना, याची पोटदुखी आहे। त्यामुळे लोक त्याचं नक्की त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील। करण्यात आलेला प्रचंड खर्च, काही ठिकाणी अव्यवस्था यामुळे यापूर्वी देखील शासन आपल्या दारीचे काही कार्यक्रम वादग्रस्त ठरले आहेत। राज्यात शेतकरी संकटात आहे, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव हे सगळे प्रश्न सोडवायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। अंगणवाडी सेविकांचा मानधनासाठीचा संप, बेरोजगारीचं आव्हान असताना शासन आपल्या दारीवर होणारा खर्च वादात सापडताना दिसतोय। या कार्यक्रमातून मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीचं ऑडिट करण्याची मागणी जोर धरतेय। सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी नव्हे तर मतांसाठी कार्यक्रम असल्याचा आक्षेपही घेण्यात येतोय। अशा परिस्थितीत या कार्यक्रमावर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चावर सरकार अंकुश ठेवणार का, हा देखील एक प्रश्न आहे। ज्ञानेश्वर चौतमलसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।